हे हॅलो मदर्स, वेलकम बॅक टू माय चॅनल योगिता मॉम ऑफ 3. खूप दिवसातून मी यूट्यूबसाठी व्हिडिओ शूट करत आहे. खूप दिवस म्हणजे खूप महिन्यातून म्हटलं तरी चालेल की मी यूट्यूबसाठी व्हिडिओ शूट करते आहे. माझे खूप सारे व्हिडिओज शूट केलेले पेंडिंग आहेत एडिट करण्याचे. मला खूप महिने झाले टाईम मिळत नव्हता यूट्यूबसाठी व्हिडिओज बनवण्यासाठी, शूट करण्यासाठी किंवा जे व्हिडिओज आहेत ते एडिट करण्यासाठी. त्यामागे खूप सारी कारणं आहेत. तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे माझं छोटं बाळ. जेव्हा मी यूट्यूब व्हिडिओज स्टार्ट केले तेव्हा माझं बाळ 8 महिन्याचंच होतं आणि त्याला माझी खूप जास्त गरज होती. जेव्हा मी चॅनल ओपन केलं तेव्हा मला वाटत होतं की मी हे खूप इझिली करू शकेल, मॅनेज होईल माझ्याकडून. पण ते शक्य नाही झालं. मला नंतर समजलं की सर्वात आधी बाळाला प्रायोरिटी देणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून मग तेव्हा मी ठरवलं की जेव्हा माझं बाळ इंडिपेंडंट होईल, माझ्यापासून 2 तास तरी ते मला सोडून राहू शकेल, तेव्हाच मी पुन्हा एकदा माझे यूट्यूब व्हिडिओज टाकायला सुरुवात करेल. सो तो दिवस आलेला आहे की माझं बाळ माझ्याशिवाय 2 तास तरी मस्त आरामात खेळू शकतं, राहू शकतं. सो मी असं ठरवलं की चला आता आपण पुन्हा आपल्या यूट्यूब जर्नीला सुरुवात करूया. तर असं होतं, थोडक्यात सांगायचं होतं की मी इतके दिवस माझी यूट्यूब व्हिडिओज का येत नव्हते. तर यापुढे माझी यूट्यूब व्हिडिओज तुम्हाला रेग्युलर दिसतील. मी रेग्युलर शॉर्ट आणि लाँग व्हिडिओज अपलोड करत राहील. जसं की पहिल्या व्हिडिओमध्येच तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं मी की तुम्हाला माझ्या चॅनलवरती कोणते व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. सो तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की एकदा चेकआउट करा. त्यामध्ये मी पूर्ण इंट्रोडक्शन दिलं आहे. सो यापुढे तुम्ही म्हणजे माझे आत्ता जेवढे सबस्क्रायबर्स आहेत आणि यापुढे जे सबस्क्रायबर्स मला कनेक्ट होतील, तर त्या सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी सर्वांनी माझे व्हिडिओज पाहावेत, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. मला प्रोत्साहन द्यावं. माझी यूट्यूब जर्नी मला तुमच्यासोबत कंटिन्यू करायची आहे आणि तुम्ही देखील ती माझ्यासोबत एन्जॉय करावी, अशी माझी विनंती आहे तुम्हाला. सो याच व्हिडिओला कनेक्ट करून मी एक जुना व्हिडिओ एडिट केला आहे, जो तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. सो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खूप छान हेल्दी रेसिपी पाहायला मिळणार आहे. सो थोडाही जास्त वेळ न घालवता आपण डिरेक्टली रेसिपी बघूया. आय होप तुम्हाला रेसिपी आवडेल. मुलांसाठी खूप छान हेल्दी रेसिपी आहे. सो रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे का, तर जे काही तुमचे सजेशन असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यावर मी नक्कीच वर्कआउट करेल. सो लेट्स स्टार्ट द रेसिपी. बाय. तर आजची आपली हेल्दी रेसिपी आहे ड्रायफ्रूट्स लाडू आणि ड्रायफ्रूट्स चॉकलेट. सो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही हेल्दी रेसिपी खूप जास्त आवडेल. चला तर स्टार्ट करूया रेसिपी. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकाच साईजच्या वाटीचा वापर करून आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे. इथे मी अर्धी वाटी सूर्यफुलाच्या बिया घेतल्या आहेत, अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत. सेम वाटीचा वापर करून आपण बदाम देखील घेणार आहोत. इथे बदामाचं प्रमाण आपण जरा जास्तच ठेवूया. 1 वाटी बदाम, 1 वाटी पिस्ता आणि 1 वाटी काजू देखील घेणार आहोत. काजू, पिस्ता आणि बदाम यांचं प्रमाण आपल्याला बियांपेक्षा जरा जास्तच ठेवायचं आहे. नंतर आपल्याला खजूर देखील घ्यायचे आहेत. खजूर देखील तुम्ही 1.5 वाटी घेऊ शकता. इथे मी 1च वाटी खजूर घेतला आहे. आता सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तीळ ॲड करायचे आहेत. तीळ देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. यापेक्षा थोडे जास्त घेतले तरी चालतील. हलकासा सुगंध येईपर्यंत आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे आणि नंतर गार होण्यासाठी ताटात काढून ठेवायचं आहे. तोपर्यंत मी माझ्या मुलींना खजूरच्या बिया काढण्यासाठी काम दिलं होतं. सो त्यांनी अत्यंत छानपणे ते काम पार पाडलं होतं आणि मला फायनली खजूर आणून दिले होते बिया काढून. खूप छान वाटतं जेव्हा आपण कामात असताना आपली मुलं देखील आपल्याला
मदत करतात आणि आपला थोडासा भार हलका करतात. चला, तर आपले काजू इथे रोस्ट करायचे राहिले होते, तेच मी इथे रोस्ट करून घेतले आहेत. पिस्ता माझ्याकडे ऑलरेडी रोस्टेड होता, त्यामुळे मी त्याला वेगळं काही रोस्ट केलं नाही. पिस्ता देखील इथे माझ्याकडे सोललेला नव्हता, सो ते देखील काम मी मुलींकडेच दिलं होतं. इथे माझ्या मुलींची लुडबुड चालू आहे. मी मुलींना सांगितलं होतं की मी माझं इकडे काम करेपर्यंत तुम्ही पिस्ता देखील सोलून मला द्यायचा आहे. सो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये माझी छोटी मुलगी काम करण्यासाठी, तिचं काम पार पाडण्यासाठी गेली आहे आणि इथे मी माझं काम कंटिन्यू करत आहे. इथे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत आणि दाखवल्याप्रमाणे बारीक करून घ्यायचे आहेत. बघू शकता की किती प्रमाणात तुम्हाला ते बारीक करायचं आहे. तर मुलींनी काम हे अर्धवट केलं होतं आणि मग राहिलेलं काम पटपट मी पिस्ता सोलून घेतले, कारण की आपल्याकडे जास्त वेळ नव्हता. आणि राहिलेल्या ड्रायफ्रूट्समध्ये राहिलेले पिस्ता मी बारीक करून घेतले आहेत. अशा पद्धतीने आपले सर्व ड्रायफ्रूट्स बारीक झालेले आहेत. पण तुम्ही जर चेक केलं तर थोडंसं ते हलवून बघितलं तर जे काही मोठे मोठे ड्रायफ्रूट्स राहिले आहेत ते वरती आले आहेत. ते देखील मी नंतर वेगळे केले, मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि पुन्हा एकदा मला हवं तेवढं बारीक मी ते मिक्सरमधून काढून घेतलं आहे. तर अशा पद्धतीने सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. शेवटी खजूर देखील आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. मी इथे काम करत असताना, जसं की तुम्हाला सुरुवातीलाच मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या बाळांमुळे मला वेळ मिळत नव्हता, तर अशा पद्धतीने माझं बाळ बाळाची जबाबदारी मी त्यांच्या दीदींवर सोपवली होती आणि माझं व्हिडिओचं काम इकडे किचनमध्ये चालू होतं. इथे मी ओट्स घेतलेले आहेत. ओट्स देखील थोडेसे रोस्ट करून घेत आहे. मी विसरले होते ओट्स घ्यायला आणि सांगायला देखील. इथे ओट्स देखील आपण गार करून घेणार आहोत. तोपर्यंत जे खजूर आपण मिक्सरमधून बारीक केलं आहे ते तुपामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे. जसं मी सांगितलं होतं की अगदी हेल्दी स्नॅक्स आहे, हेल्दी रेसिपी आहे, जी तुमच्या मुलांसाठी, घरातल्या वृद्ध लोकांसाठी देखील खूप जास्त पौष्टिक आहे. तर बघू शकता इथे आपण तुपाचा देखील वापर करत आहोत. सर्व इन्ग्रेडियंट्स आपण हेल्दी वापरलेले आहेत. आता आपल्याला चॅलेंजिंग टास्क आहे की ही एवढी हेल्दी रेसिपी मुलांनी खूप सहज खाल्ली पाहिजे. मुलं एवढी सहज कुठलीच गोष्ट, म्हणजे हेल्दी गोष्टी तर सहज खातच नाहीत. त्यामुळे थोडंफार त्याला आपल्याला काय म्हणतो आपण की थोडं तरी काही स्टायलिश लुक दिला पाहिजे हेल्दी रेसिपीला, तेव्हा कुठे मुलं खूप जास्त आवडीने खातात. तर मी डीमार्टमधून हे चॉकलेट मोल्ड्स आणले होते. सो यामध्येच आपण आपले हेल्दी चॉकलेट्स, ड्रायफ्रूट चॉकलेट्स बनवणार आहोत. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जे आपण तुपात परतून घेतलेलं खजूर आहे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स जे मिक्सरमधून आपण क्रश करून घेतले होते ते जेवढं म्हणजे ज्या प्रमाणात बाइंड होतील त्यानुसार आपल्याला थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. जेव्हा आपल्याला वाटतं आहे की नाही यापेक्षा आपण यापेक्षा जास्त ड्रायफ्रूट क्रश ॲड करायला नको, एवढं केलं तरच ते बाइंड होईल, तर तिथे आपल्याला स्टॉप करायचं आहे. तर गरजेनुसार आपल्याला ड्रायफ्रूट्स पावडर त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि छान मस्त ते बाइंड करून घ्यायचं आहे खजूरच्या पेस्टमध्ये, परतलेल्या खजूरमध्ये. आता इथे मी चॉकलेट मोल्ड्स घेतले आहे आणि डबल वॉटर बॉइलिंग मेथडने चॉकलेट मेल्ट करून घेतलं आहे. ते मोल्डमध्ये टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे बाइंड केलेलं जे ड्रायफ्रूटचं सारण आहे ते त्यामध्ये आपण भरत आहोत. सो अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचं सारण भरून घ्यायचं आहे पूर्ण मोल्डमध्ये आणि हे फ्रीझरला 2 तासासाठी आपल्याला सेट करायचं आहे. इथे मी बटर पेपर घेतला आहे आणि राहिलेलं सारण जे आहे, आता आपण जे सारण तयार केलं आहे ना त्यामध्ये मी त्या सारणचे 3 भाग केले आहेत. पहिला भाग जो तुम्ही बघितला की ज्याच्यामध्ये मी चॉकलेट्स बनवले आहेत, दुसऱ्या याच्यामध्ये मी वड्या बनवणार आहे. त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटर पेपर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या बटर पेपरवरती एक प्लेन सरफेस होईल अशा पद्धतीने लाटण्याचा वापर करून तुम्हाला ते प्लेन बनवायचं आहे.
आणि त्याचा रोल तयार करायचा आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच तुम्हाला ते करायचं आहे. इथे माझं खजूरचं प्रमाण कमी पडल्यामुळे थोडंसं बाइंडिंगला प्रॉब्लेम येतो आहे. ड्रायफ्रूट वेगळे होत आहेत, बाइंडिंग होत नाही आहे ते नीट. तर म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की खजूर तुम्ही थोडेसे जास्तच घ्या किंवा तेवढ्या खजूरमध्ये ड्रायफ्रूट थोडेसे कमी टाका, जेणेकरून बाइंडिंग व्यवस्थित होईल. आपलं सर्व बाइंडिंगवरती आहे, बाइंडिंग व्यवस्थित झालं पाहिजे. आता हे मी ही वडी डिशमध्ये काढून घेतली आहे आणि त्यावरती व्हाईट चॉकलेट स्प्रेड करत आहे, कोटिंग करत आहे व्हाईट चॉकलेटने पूर्णपणे त्याला. आणि हे कोटिंग झाल्यानंतर आपल्याला ते फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे 2 तासासाठी. आता जे राहिलेलं सारण आहे ते त्याच्यामध्ये मी पुन्हा थोडंसं तूप टाकून ते परतवून घेतलं आहे, जे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं नाही आहे. पण कढईमध्ये याच्यासाठी घेतलं होतं की ते मला तूप टाकून परतवून घ्यायचं होतं. आणि त्याचे मी अशा प्रकारे छोटे छोटे लाडू बांधले आहेत. तूप टाकल्यामुळे त्याचं बाइंडिंग व्यवस्थित झालं आहे. तर तुम्ही बघू शकता, आपण ड्रायफ्रूटच्या एका सारणापासून 3 वेगवेगळे पदार्थ बनवले आहेत. म्हणजे पदार्थ चवीला सेमच आहे, फक्त इथे फरक एवढाच आहे की त्याचे शेप्स वेगळे आहेत, की जेणेकरून मुलांना आवड निर्माण व्हावी की हां, मी आज लाडू खाईल, मी उद्या चॉकलेट खाईल, परवा वडी खाईल, असं त्यांच्या मनात आलं पाहिजे की रोज हे लाडूच तर काय, लाडूच नको रोजच. आज मला मम्मा चॉकलेट दे, उद्या म्हणतील मला लाडू दे किंवा वडी मागतील. तर अशा प्रकारे आपल्याला ते थोडंसं क्रिएटिव्ह वाटण्यासाठी किंवा एकाच सारणपासून 3 वेगळे पदार्थ, मी एका सारणपासून 3 वेगळे पदार्थ बनवले, हे पण सांगायला खूप छान वाटतं आणि ते दिसायलाही छान दिसतं. त्यामुळे मी इथे एकाच सारणपासून 3 पदार्थ बनवले आहेत, ज्याची चव अगदी सेम आहे. इथे मुलांची नुसतीच लुडबुड चालू होती की कधी एकदाची मम्माची रेसिपी संपते आणि आम्हाला टेस्ट करायला मिळेल. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की किती छान प्रकारे ह्या वड्या पडत आहेत आणि आपले 3 पदार्थ बनवून तयार आहेत. रेसिपी इतकी छान टेस्टी झाली होती की मुलांना खूप जास्त आवडली. बघू शकता, वड्या देखील किती सुंदर झाल्या आहेत. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून नक्की तुमचे सजेशन्स सांगा, जेणेकरून मी त्यावर वर्कआउट करेल. चला तर बघूया मुलांच्या रिॲक्शन्स काय आहेत.